जोडो 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 सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी मध्ये येऊन बसावं. येथे जमलेल्या सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत. थोड्याच वेळात आपल्या या सभेच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करतोय. मी या चांदवडचे माजी आमदार शिरीष कोतवाल साहेबांना विनंती करतो की आपण सत्काराचा कार्यक्रम सुरुवात करावा. या कार्यक्रमासाठी शेतकरी संवाद यात्रेच्या निमित्तानं आणि भारत जोडो न्याय यात्रेच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी साहेब, आमचे नेते सन्माननीय शरद पवार साहेब, शिवसेनेचे खासदार संजय राऊत साहेब, बाळासाहेब थोरात, नानासाहेब पटोले, जयराम रमेशजी, प्रत्येकाचं नाव घेतलं पाहिजे अशी सगळी ज्येष्ठ मंडळी. चांदवडमध्ये मी सर्वप्रथम चांदवड तालुक्याच्या जनतेच्या वतीनं राहुल गांधींचं स्वागत करतो की पहिल्यांदा गांधी कुटुंबातली कोणी व्यक्ती ही चांदवडमध्ये आलेली आहे. प्रचंड तसा उत्साह आहे. लोकांच्या मनामध्ये शक्का हे होतं की जर 8:30ला आलं तर आम्हाला वेळ मिळेल का, त्यामुळे लोक खऱ्या अर्थानं मागं पुढं थोडं करत होते. ही वस्तुस्थिती आहे. आज या ठिकाणी सगळ्यात जो महत्वाचा विषय आहे तो म्हणजे शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये कांद्याचा प्रश्न आहे. कांद्याच्या बाबतीमध्ये 2014 पासून समोर उभी असली मंडळीमध्ये इकडं तिथं उभं करून गर्दी करून इकडे मध्ये या, कृपया मध्ये या. चांदवड आणि विशेषतः नाशिक जिल्हा हा कांदा, द्राक्ष, ऊस आणि सोयाबीन यामध्ये अग्रेसर पिकं या ठिकाणी घेतो. परंतु गेल्या 2014 पासून या ठिकाणी कांद्याच्या शेतकऱ्याची अक्षरशः वाताहत झालेली आहे. सांगितलं पाहिजे की गेल्या 14 वर्षाचं, गेल्या 10 वर्षाचं जर आपण रेकॉर्ड बघितलं तर 10 वर्षामध्ये खताचे दाम हे तिप्पट झाले. जी गोणी 400 रुपयाला मिळत होती, जो खाद की बोरी 400 रुपए को मिल रही थी, आज 1500 रुपए को मिल रही है. जो प्याज 2013-14 में 2500-3000 बेच रहा था, वो प्याज आज भी 1400-1500 रुपए पर क्विंटल बिक रहा है. और किसानों को 1 क्विंटल प्याज की बुआई करने में और निकालने में लगभग 2000 रुपए खर्चा आता है. और 2000 रुपए खर्चा आने वाला उसको हमें 1400-1600 रुपए दाम मिलता होगा. तो आज हमारी जेब से इस भारत सरकार के मंडी में 500 रुपए का घाटा खर्चे में आ रहा है. इसका मतलब ऐसा है हम गवर्नमेंट को रिवर्स सब्सिडी दे रहे हैं. गवर्नमेंट ने हमें सब्सिडी देना चाहिए, मगर गवर्नमेंट हमें नहीं सब्सिडी दे रही. गवर्नमेंट को किसान सब्सिडी दे रहा, किसान मर रहा है, आत्महत्या कर रहा है, उसको कर्ज बाजारी हो रहा है. आप शरद पवार जी और मनमोहन सिंह जी 2008 में पीएम और कृषि मंत्री थे. उसी वक्त ये किसानों का ऋण माफ करा. 2014 में मोदी जी ने सबको बताया कि हम यदि सत्ता में आए तो किसानों का ऋण माफ करेंगे.
और उसके बाद उन्होंने बताया ये तो जुमला था। इसके वजह से यहां बैठे हुए सब मेरे किसान भाई कर्ज में डूबे। खरं का खोटा? अरे मैं आवाज है क्या तुमचा? किसान दिक्कत में है, परेशानी में है, लिया हुआ कर्जा उसको भरते नहीं आ रहा है। एक एकड़ प्याज लगाने में, एक एकड़ प्याज तैयार करने में लगभग खर्चा पकड़े तो खर्चा जरा बसून घ्या सगळे। जरा शांत बसा कृपया। या इस जगह पर जो किसान भाई आए हुए हैं वो आपसे राय रखते हैं, आपसे आशा रखते हैं कि आप सरकार में आने के बाद ये किसानों के लिए आप क्या करने वाले हैं, क्योंकि भाजपा की नीति रही है पूरे देश का किसान इससे परेशान है। बहुत सारे किसान मुझे पूछ रहे थे कि कोतवाल साहब हमें राहुल जी से कुछ सवाल करने हैं। आपको उन्होंने सवाल किया तो चलेगा? एक कोणाला विचारायचे कांद्याच्या प्रश्नात मागा मला 2-3 शेतकरी भेटले। कोण विचारतं? या पुढे या, द्या त्यांच्याकडे माईक, ते मागे बघा, ते बाबा बसले मागे, त्यांच्याकडे द्या माईक, द्या त्यांच्याकडे। शेतकऱ्याची मैया उडवली, शेतकऱ्याची मैया उडवली। तर अक्षरशः तुम्हाला सांगतो 10 वर्षापासून एक दिवस ते कांदे 4,500 रुपये विकत होते, ते एका रात्री मध्ये 1,800 रुपयावर आणले। निर्यात बंदी केली। तुम्हाला सांगतो हे जे उत्तर मी बोलतो तर हे सगळे कार्यक्रम शेतकऱ्याच्या विरोधात हे मोदी सरकार करते। म्हणून कृपा करून तुम्हाला सांगतो विकास आघाडी काँग्रेस सरकार यांना मदत करा, मदत करून या सरकारने सुद्धा यांच्या सारखं केलं नाही पाहिजे। करणार असंच करणार का काही फरक करणार? ठीक आहे, त्यांच्या भाषणामध्ये उत्तर देतील। अजून कोणाला शेतकऱ्यांना बोलायचे का? 2-2 मिनिटाचा एक प्रश्न विचारा फक्त। कोण आहे? हा त्यांना हा चला बोला, पगार बोला, रामेश्वरचे पगार, ते काय पगार हुए त्यांना विचारा, त्यांच्याकडे द्या फोन। बऱ्याच लोकांकडे प्रश्न आहे परंतु त्यांच्याकडे माईक पोहोचत नाहीये। तुमची भावना शरद पवार साहेब, जयंत पाटील साहेब, वाघ आपलं राऊत साहेब आणि राहुल गांधींच्याकडे पोहोचलेली आहे। त्यांच्या भाषणामध्ये उत्तर देतील। उनका कहना ऐसा है 2014 से लेकर आज तक भारतीय जनता पक्षा के गवर्नमेंट ने हमारी बर्बादी करी है फसल की। आपका सरकार आने के बाद आप क्या करेंगे, ऐसा उनका सवाल है। कृपया आपके भाषण में आप उनका जवाब दीजिए। अजून कोणाला काही बोलायचं? बोला। हाँ बोला लवकर। ठीक है, तुमचा प्रश्न मी लक्षात आला। त्यांना हिंदीमध्ये ट्रांसलेट करून सांगतो। जो पगार नाम के किसान है रामेश्वर देवला से, उन्होंने आपसे पूछा है कि इस 10 साल के दौर में
भाजपा गवर्नमेंट ने हमेशा प्याज के बारे में निर्यात बंदी करी है। उस वजह से किसानों को प्याज को दाम नहीं मिले। आपकी सरकार आने के बाद आप इसके बारे में क्या राय रखते, क्या धोरण रखते, ये उन्होंने पूछा है आपके भाषण में, आप बताइए। अजून बोला ना पटकन तिथून। ठीक आहे, झालं संपून टाका. ठीक है, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। उन्होंने ऐसा कहा कि हमें इस 10 साल में हम सब बर्बाद हुए हैं, हमें आप मदद करिए। आपसे वो आशा रखते हैं कि आप सत्ता में आने के बाद हम किसानों को मदद करें, ऐसा उनका कहना है। मैं ग्रेप्स के किसानों के बारे में बोलना चाहता हूं। जो एक्सपोर्ट के ग्रेप्स तैयार करते हैं, इस 2-4 साल के दरमियान बांग्लादेश को हम प्याज देते नहीं। इसकी वजह से बांग्लादेश ने हमारे ग्रेप्स के ऊपर लगभग 1 किलो ग्रेप्स के ऊपर 108 रुपए का टैक्स लगाया हुआ है। और उस टैक्स की वजह से बांग्लादेश जो हमारा बड़ा ग्राहक था, उस ग्राहक को हमारे ग्रेप्स नहीं जा रहे। इसकी वजह से किसान भाई दिक्कत में आए हुए हैं। वो भी उनका एक प्रश्न है, इसके बारे में आप ख्याल करिए, ध्यान रखिए, इनको मदद करिए। हे बघा, सांगण्यासारखं बोलण्यासारखं फार आहे। मी भाषण करायला लागलो तर तुम्हाला इथून हलू देणार नाही, पण त्यांची यात्रा आहे, त्यांना पुढच्या गावाला लवकर जायचंय। त्यामुळे मी एवढंच म्हणतो की आपल्या ज्या मागण्या आहेत त्या 2-3 मी परत सांगतो आणि थांबतो। शेतकऱ्यांची मागणी आहे, गेल्या 10 वर्षामध्ये 10 सालों में किसानों को आमदनी नहीं हुई। ये साल तो ऐसी पोजीशन है, पूरे डिस्ट्रिक्ट में अकाल है। मेरा जो तहसील है चांदवड़ देवला, यहाँ पर बीजेपी के विधायक काम कर रहे हैं। यहाँ पर जो मेंबर ऑफ पार्लियामेंट है, वो पार्लियामेंट में स्टेट मिनिस्टर ऑफ हेल्थ, वो यहाँ पर काम कर रही है। मगर डिस्ट्रिक्ट में पूरा डिस्ट्रिक्ट सूखा होते हुए भी सिर्फ जो मिनिस्टर्स है, दादा भूसे, छगन भुजबल जी, उनके 2 ही तहसील अकाल की वजह से दुष्काल में लिए हुए। हमारे इधर उनसे भी ज्यादा भयानक परिस्थिति होते हुए भी हमें उन्होंने अकाल के नॉर्म्स में लिया नहीं। हमारे पर बड़ा अन्याय है, वो अन्याय हमारा दूर करो, ऐसी विनंती मैं आपके वजह से इनको करता हूं। मेरी हिंदी इतनी अच्छी साफ नहीं है साफ नहीं है मुझे। हाँ, 1-2 मिनिट, एक मुद्दा राहिला। दुष्काळ, त्यानंतर कांद्याचे भाव, द्राक्षाचे भाव, सोयाबीन। 2014 में जब इस महाराष्ट्र के जबकि विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस जी, उन्होंने किसानों की रैली निकाली थी और किसानों के रैली में उन्होंने कहा था कि हमारे सोयाबीन को 6000 रुपए भाव चाहिए। आज भी वो देवेंद्र जी फडणवीस इस राज्य के डेप्यूटी सीएम है, तो भी हमारे किसानों की सोयाबीन सिर्फ 4000 रुपए बिक रही है। कैसे जिएंगे हम आपसे आशा रखते हैं। हमारे सब किसानों को, सब नौजवानों को, उनको नौकरी चाहिए। सब किसानों को उन्होंने जो फसल पका दे, उनको दाम चाहिए। यही आपसे आशा करता हूं और मैं यहां पर रुकता हूं। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद कोतवाल साहेब। आपण आता आलेल्या पाहुण्यांचं आपण स्वागत करतोय। मी आदरणीय कोतवाल साहेबांना विनंती करतो की काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, आमच्या सगळ्यांचं प्रेरणास्थान, आमचं धडाडीचं नेतृत्व, या देशाची शान आदरणीय राहुलजी गांधी यांचं स्वागत माननीय शिरीष कुमार कोतवाल साहेब करतील।
राहुलजी गांधी यांचं स्वागत कोतवाल साहेबांनंतर बाजार समितीतर्फे संजय दगडूजी जाधव हेही करतील. किसान कांग्रेस का अरे बाबा करतो. हमारे साहब थोड़ा पोजीशन में आ जाओ, फोटो ले लेंगे, समझ रहे हो? आदरणीय कोतवाल साहेब, यानंतर बाजार समितीतर्फे सभापती संजय दगडू जाधव हे राहुल गांधीजींचं स्वागत करतील. या फेट्याचा कार्यक्रम झाल्यानंतर संजय दगडू जाधव हे बाजार समितीतर्फे सभापती जे आहेत ते राहुलजी गांधी यांचं स्वागत करतील. संजय दगडू जाधव, बाजार समितीतर्फे संजय दगडू जाधव राहुलजींचं स्वागत करतायत. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, संपूर्ण देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचं स्वागत शिवाजी बाबूराव कासवजी करतील. आदरणीय शरद पवार साहेबांचं स्वागत आदरणीय शिवाजी बाबूराव कासव करतील. त्यानंतर श्री शिवसेनेचे नेते मुलुक मैदान तोफ आदरणीय खासदार संजयजी राऊत यांचं स्वागत समाधान जामदार व अनवर पठाण करतील. संजयजी राऊत यांचं स्वागत आदरणीय समाधान जामदार आणि अनवर पठाण करतील. यानंतर काँग्रेस पक्षाचे CLP नेते, संपूर्ण महाराष्ट्रातले आदरणीय नेतृत्व बाळासाहेब थोरात यांचं स्वागत अरुण पगार आणि भीमराव जेजुरी करतील. यानंतर राजारामजी पानगव्हाणे सचिव महाराष्ट्र प्रदेश यांचं स्वागत दीपांशु जाधव करतील. आपल्या सगळ्यांचे नेते आणि महाराष्ट्राचे बुलंद नेतृत्व आदरणीय महाराष्ट्राच्या काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, आमच्या सगळ्यांचे प्रेरणास्थान आदरणीय नानाभाऊ पटोळे यांचं स्वागत संपतराव वाकटे आणि विलास निकम करतील. आदरणीय नानाभाऊ पटोळे यांचं स्वागत संपतराव वाकटे करतील. थोरात साहेबांचं, आदरणीय बाळासाहेब थोरात साहेबांचं स्वागत अरुण पगार आणि भीमराव जेजुरे करतील. झालं. आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माननीय जयवंतराव पाटील यांचं स्वागत शिरीष कुमार कोतवाल साहेब करतील. जयंत पाटील साहेबांचं.
किसान काँग्रेसतर्फे आदरणीय राहुलजी गांधी यांचं स्वागत पराग वाजते. स्वागत समारंभाचा कार्यक्रम आता संपलेला आहे. स्वागत करणाऱ्यांनी प्लीज स्टेज खाली करावा. मी या सभेमध्ये आमच्या काँग्रेस पक्षाचे CLP नेते आणि महाराष्ट्राचं नेतृत्व आदरणीय बाळासाहेब थोरात यांना विनंती करतो की आपण आपले विचार मांडावे. आदरणीय बाळासाहेब थोरात. आजच्या शेतकऱ्या सभेसाठी उपस्थित असलेले आदरणीय राहुलजी, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, येथे उपस्थित असलेले शिवसेनेचे नेते खासदार संजयजी राऊत, माननीय जयंतरावजी पाटील, काँग्रेसचे अध्यक्ष नानाभाऊ पटोलेजी, आदरणीय जयराम रमेशजी, उपस्थित असलेली सर्व मान्यवर आणि सर्व शेतकरी बंधू आणि भगिनी, आज आपल्याकडे शेतकरी मेळावा येथे होतो आहे आणि आपण सर्वजण आदरणीय राहुलजी गांधी यांच्या या शेतकरी मेळाव्यासाठी येथे उपस्थित आहोत. आदरणीय पवार साहेब सुद्धा आपल्याला संबोधित करण्याकरता उपस्थित राहिलेले आहेत. मी शिरीषजी कोतवाल आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं आभार मानतो की त्यांनी इतक्या लवकर, शेतकरी सगळे कामात असतात सकाळचे वेळ, त्यावेळेसच आपल्या सगळ्यांना इथे बोलवलेलं आहे आणि आपण सर्वजण इथे उपस्थित राहिलेले आहात. महाराष्ट्रातला शेतकरी असेल, देशातला शेतकरी असेल, प्रचंड अडचणीमधून आपली सगळी वाटचाल सुरू आहे आणि याला कोण जबाबदार असेल तर भारतीय जनता पक्ष आणि त्यांची राज्य करण्याची पद्धती, त्यांची विचार प्रणाली जी आहे ती जबाबदार आहे. आदरणीय राहुलजी यांनी पहिली पदयात्रा केली होती कन्याकुमारी पासून तर काश्मीर पर्यंत 4750 किलोमीटरची. आता पुन्हा ही रॅली त्यांची सुरू आहे, ती मणिपूर पासून त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि मुंबईकडे ते जात आहेत. त्यांचं स्वागत आपण करतो आहोत. आदरणीय राहुलजींनी या यात्रेमध्ये काही भूमिका घेतलेल्या आहेत. त्या भूमिका युवकांसाठी आहे की पुढच्या कालखंडातला युवक कसा असावा, आश्वासित ते करतायत, गॅरंटी ते देत आहेत युवकांना. त्या युवकाला कोणती मदत ते करणार. महिलांना गॅरंटी करतायत की महिलांकरता आम्ही आमचं सरकार आल्यानंतर काय करणार. त्याच पद्धतीनं शेतकऱ्यांना सुद्धा ते आज सांगतायत की आमचं सरकार येऊ द्या, आम्ही तुमच्याकरता काय करणार हे सांगणारं, गॅरंटी देणारं अशा प्रकारची सभा आजची आहे. आपण पाहिलं असेल 2004 पासून तर 2014 पर्यंत आदरणीय सुनेंच्या नेतृत्वाखाली UPA सरकार होतं. मनमोहन सिंगजी पंतप्रधान होते, पवार साहेब त्यावेळेस कृषी मंत्री होते. त्या कालखंडामध्ये घेतलेले निर्णय आपण सगळ्यांनी मुद्दाम आठवावेत. सगळ्या प्रकारचे निर्णय त्यांनी जे घेतले ते सर्वसामान्य जनतेच्या हिताचे घेतले, शेतकऱ्याच्या हिताचे घेतले, कामगारांच्या हिताचे घेतले. 2014 नंतरच जी परिस्थिती निर्माण झालेली आहे ती अत्यंत कठीण परिस्थितीतून आपण सर्वजण जातो आहोत, शेतकरी जातो आहोत. प्रचंड अनास्था भारतीय जनता पक्षाची शेतकऱ्याच्या बाबतीत आणि सर्वसामान्य जनतेच्या बाबतीत आहे. मुठभर धनदांडग्यां करता काम करणारं सरकार म्हणजे भारतीय जनता पक्षाचं सरकार, ते केंद्राचं असेल नाही तर राज्याचं असेल. अशा परिस्थितीत जात असताना आपल्याला माहिती आहे का हा भाग आपला दुष्काळी भाग है. इस साल अकाल की स्थिति है, बारिश बहुत कम हो गई है, यहाँ बहुत बारिश कम हुई है. और ये बारिश कम होते हुए भी प्याज जो यहाँ का उत्पादन है, प्याज का उत्पादन, उसको थोड़े से दाम बढ़ गए तो निर्यात बंदी की गई. झूठे आश्वासन होता है लेकिन किसानों के लिए कोई निर्णय ये राज्य सरकार नहीं करता और केंद्र सरकार भी नहीं करता है. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना अनेक प्रश्न आहेत. द्राक्षाचे प्रश्न आहेत, ऊसाचे, साखरेचे निर्यात बंदीचे प्रश्न आहेत. प्रश्न आपल्या होती आहेत, ते सुटले पाहिजे. आणि म्हणून या आश्वासित करणारी सभा आपल्या सर्वांची येथे होते आहे.
आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो, राहुलजींचं स्वागत करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद थोरात साहेब. मी आता विनंती करतो महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय जयवंतराव पाटील साहेबांना की आपण आपले विचार मांडावे. आदरणीय जयंत पाटील साहेब. भारतभर यात्रेच्या स्वरूपात सामान्य माणसांपर्यंत पोहोचणारे काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधीजी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि आम्हा सर्वांचे नेते आदरणीय पवार साहेब, शिवसेनेचे नेते संजय राऊतजी, बाळासाहेब थोरात, काँग्रेस पक्षाचे राज्याचे अध्यक्ष माननीय नाना पटोलेजी, जयरामजी, माननीय शिरीष कोतवालजी, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि आपण हजारोच्या संख्येने जमलेले शेतकरी बंधू आणि भगिनींनो, महाराष्ट्रात आणि देशामध्ये सगळ्यात अस्वस्थ जर कोण असेल तर तो या देशातला शेतकरी आहे. यापूर्वी देशातला शेतकरी दिल्लीच्या दारात जाऊन बसला. 700 पेक्षा जास्त शेतकरी मृत्युमुखी पडले, पण दिल्लीचं सरकार हललं नाही. आता पुन्हा एकदा गेल्या काही दिवसात दिल्लीमध्ये जाऊन शेतकरी मागतोय ती आधारभूत किंमत मागतोय. आमच्या मालाला आधारभूत किंमत द्या, काहीतरी व्यवस्था अशी करा. तुम्ही आम्हाला ज्या गॅरंट्या नको होत्या त्या गॅरंट्या द्यायला लागलायत, पण आम्हाला जी आधारभूत किंमतीची गॅरंटी पाहिजे होती तीच तुम्ही देत नाही. म्हणून सगळा भारतातला शेतकऱ्यांचा प्रतिनिधी दिल्लीत जाऊन आज बसलेला आहे. आज कांद्याची काय परिस्थिती आहे मी वेगळी सांगायची गरज नाही. आता येताना पवार साहेबांनी कांद्याच्या ट्रॉलीच्या ट्रॉल्या बाहेर बसलेल्या पडलेल्या बघितल्या आहेत. आज कांद्याला भाव नाही. काल 1500, 1200, 1400, 1700 या दरम्यान कांदा खाली आला. निर्यात बंदी उठवण्याची दानत या सरकारची नाही. केळी पाठवायची असतील तर बांगलादेशमध्ये आम्हाला केळी, संत्रा पाठवता येत नाही. द्राक्षाची काही फार वेगळी अवस्था नाही आहे. सोयाबीनचे दर पडलेले आहेत. आज या देशामध्ये कापसाचे दर देखील पडलेले आहेत. सत्तेवर येण्याच्या आधी जे कापसाला 10,000 रुपये मागत होते, सोयाबीनला 6,000 रुपये मागत होते, ती लोक आता काहीच बोलायला तयार नाही. आणि म्हणून मित्रांनो, शेतकऱ्यांनी या देशातल्या संघटित झालं पाहिजे आणि आपल्या मनासारखं राज्य आणलं पाहिजे. आपल्याला गॅरंटी पाहिजे की आपल्या आधारभूत किमतीची गॅरंटी पाहिजे. अलीकडे गॅरंट्या द्यायला चालू झाल्या. ते गॅरंट्याचा परिस्थिती अशी आहे की चायनीज मालासारखं आहे. चले तो चांद तक, नहीं तो शाम तक. गॅरंटी चालली तर संध्याकाळपर्यंतच संपेल. गॅरंटी उद्याची वेगळी. प्रत्येक गोष्टीत गॅरंटी. आणि आज एवढा प्रचंड भडीमार चालू आहे जाहिरातींचा. तुमचा मोबाईल चालू केला की सेकंदाला जाहिराती आहे. टीव्ही चालू केला मिनिटाला जाहिराती आहेत. राहुल गांधी या देशात एवढी मोठी पदयात्रा काढली. आज तुमच्याकडं या भारत जोडो न्याय यात्रेच्या रूपाने आले, पण टीव्हीवर कुठं दिसणार नाही, मोबाईलवर कुठं दिसणार नाही. कारण या देशामध्ये तुमच्यापर्यंत काय पोचवायचं याचा निकाल झालेला आहे. जे सोयीचं आहे तेच तुमच्यापर्यंत ऐकू येतं, तुमच्या डोळ्यांना दिसतं. जे गैरसोयीचं आहे ते तुमच्यापर्यंत पोचून द्यायचं नाही. आणि पुन्हा एकदा लोकसभेच्या निवडणुका करायची अशी मानसिकता आहे. आणि म्हणून आपल्या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या शेतकऱ्यांनी, सामान्य माणसांनी जागृत झालं पाहिजे. दिसतं तसं नसतं ही मराठी म्हण आहे, ती कायम लक्षात ठेवा. आज जे तुम्हाला टीव्हीवर दिसतं, देशात दिसायला लागले, वर्तमानपत्रात त्यांना जे सोयीचं आहे तेच तुमच्यापर्यंत येतं, तशी परिस्थिती नाही. घराघरामध्ये बेकारी आहे, घराघरामध्ये महागाई आहे, घराघरामध्ये आपल्या शेतीमालाच्या दराचा प्रश्न आहे. हे सगळे प्रश्न घेऊन भविष्य काळात तुम्ही सगळे लढाल असा विश्वास बाळगतो.
राहुल गांधींचं राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्राच्या वतीनं मी मनपूर्वक महाराष्ट्रात स्वागत करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद. धन्यवाद जयंत पाटील साहेब. आता शिवसेनेचे नेते महाराष्ट्राची मुलूक मैदान तोफ आदरणीय संजय राऊतजी आपल्याला संबोधित करतील. सगळ्या टीव्ही चॅनलचे कॅमेरे या साईडने राहू शकतो. विनंती या साईडने आपण राहू. व्यासपीठावरील आदरणीय राहुल गांधीजी, शरद पवार साहेब, नाना पटोलेजी, बाळासाहेब थोरात, जयंतरावजी पाटील, यशोमती ठाकूर आणि मंचावरील शिवसेनेचे महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख नेते, उपस्थित शेतकरी बंधू भगिनी, आपण राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी जमलेलो आहोत. राहुल गांधी हे आपल्या सगळ्यांचे नेते आहेत. संपूर्ण देशामध्ये भारत जोडो न्याय यात्रा घेऊन ते महाराष्ट्रामध्ये पोहोचलेले आहेत. मी स्वतः त्यांच्याबरोबर काश्मीरमध्ये चाललो भारत जोडो यात्रेत, आणि खरंच मला असं वाटलं की हा नेता देश जोडण्यासाठी, माणसांची मनं जोडण्यासाठी या देशामध्ये चालतो आहे. मला आठवत आहे, इंदिरा गांधी होत्या आपल्या, आणि इंदिरा गांधी जेव्हा देशामध्ये राजकारण करत होत्या तेव्हा एक घोषणा आम्ही सगळेच देत होतो, इंदिरा गांधी आई है नई रोशनी लाई है. आज तीच नवी रोशनी घेऊन, नवा प्रकाश घेऊन या देशात आणि महाराष्ट्रामध्ये राहुल गांधी आलेले आहेत. आपण त्यांचं स्वागत केलं पाहिजे. माझं आव्हान आहे, राहुल गांधी हजारो किलोमीटर या देशामध्ये चालतायत, लोकांना भेटतायत, लोकांशी चर्चा करतायत, आणि राहुल गांधी शेतकऱ्यांच्या मन की बात ऐकतायत. स्वतःच्या मन की बात फार कमी बोलतायत. काही लोक फक्त आपल्याच मन की बात सांगतायत, माझंच ऐका, दुसरं कोणाचं ऐकायचं नाही. राहुल गांधींचं मी पाहतो आहे, ते शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या मन की बात ऐकतायत आणि त्या संदर्भात आपल्या भूमिका व्यक्त करतायत. राहुलजी महाराष्ट्रात आलेले आहेत. राहुल गांधी आता 2 दिवसात मुंबईला पोहोचतील, महाराष्ट्राच्या राजधानीत पोहोचतील. तिथेही त्यांचं भव्य स्वागत केलं जाईल.
पण या देशामध्ये मोदींसाठी, अमित शहासाठी ज्या प्रकारे भाड्याने लोक आणावी लागतात, तशी या भारत जोडो यात्रेमध्ये, भारत जोडो न्याय यात्रेमध्ये चालण्यासाठी, सभेसाठी भाड्याने लोक आणलेली नाहीत. लोक स्वतःहून येत आहेत, लोक स्वतःहून चालत आहेत, लोक स्वतःहून आपले विचार मांडतात. आणि हीच आपल्या देशामध्ये परिवर्तनाची नांदी आहे. आपण चांदवडला आहोत. चांदवड ही कांदा नगरी आहे, कांदा नगरी. पण या कांद्यानं शेतकऱ्याला आज पूर्ण रडवलेलं आहे. या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये गद्दार आमदार आणि खासदाराला भाव मिळतो 50-50 कोटी रुपये. बरोबर ना? आमदार खासदाराला, गद्दाराला 50-50 कोटी रुपये भाव दिला जातो. पण शेतकऱ्याच्या कांद्याला भाव मिळत नाही, शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळत नाही. आणि देशाचे पंतप्रधान हे स्वतःला विश्वगुरू समजतात. जगामध्ये मोठ्या मोठ्या गोष्टी करतात आणि या देशातला शेतकरी मात्र रडतो आहे. ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. बेरोजगारीच्या गोष्टी करतात हटवण्याच्या. 2 कोटी लोकांना रोजगार, ही मोदीची गॅरंटी. पण कांदा निर्यात बंदीमुळे कांद्याशी संबंधित 25 लाख लोक या महाराष्ट्रामध्ये बेरोजगार झालेले आहेत. कांदा उद्योगाचं 20,000 कोटी रुपये नुकसान झालंय. नाशिक, धुळे, सोलापूर, नगरला याचा मोठा फटका बसलाय. फक्त कांदा नाही तर कांद्यावर अवलंबून असलेला ट्रान्सपोर्ट व्यवसाय, शेतकरी, व्यापारी, निर्यातदार, मजूर, ट्रान्सपोर्टर भिकायला लागलेला आहे. मध्यंतरी देशाचे पंतप्रधान इथे आले नाशिकला आणि त्यांनी कांदा आंदोलकांना अटक करून नजर कैदेत ठेवलं. हे यांचं शेतकऱ्यांच्या विषयीचं धोरण आहे. असे पंतप्रधान या देशामध्ये कधी काळी जय जवान जय किसान हा नारा आपण घुमवला होता, हा नारा आपण दिला होता. पण या देशामध्ये आज किसान आणि जवान दोघांची अवस्था खराब आहे. काश्मीरच्या सीमेवर जवान मरतो आहे आणि देशामध्ये सर्वत्र किसान मरतो आहे. ही या प्रधानमंत्री मोदीची गॅरंटी आहे. आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना या देशाला उज्ज्वल भविष्याची गॅरंटी देण्यासाठी राहुल गांधीजीने एक यात्रा काढली. राहुल गांधीजी एक संघर्ष करतायत. त्या संघर्षाच्या यात्रेमध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हायला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी ज्या 3 पक्ष सामील आहेत, या 3ही पक्षांनी ठरवलेलं आहे. त्यात वंचित बहुजन आघाडी आंबेडकरांची आहे. आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे की हा जो संघर्ष या देशामध्ये हुकुमशाहीच्या विरुद्ध सुरू आहे, त्या संघर्षामध्ये आपल्या सगळ्यांचं योगदान असायला पाहिजे. हा आपला कांदा शेतकऱ्याला भाव मिळत नाही, पण काही भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी कंपन्या स्थापन केल्या. त्या कंपन्यांचं मूळ गुजरातमध्ये आहे. आमचा कांदा खरेदी करायचा आणि गुजरातच्या माध्यमातून चढ्या किमतीनं विकायचा, अशा प्रकारचा गुजरात पॅटर्न या कांद्याच्या बाबतीमध्ये सुरू आहे. आणि या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला भिकेला लावलेलं आहे. हे कोण व्यापारी आहेत कांद्याचे, ज्या इकडल्या शेतकऱ्यांना छळतायत, नाडतायत? हे अमित शहानी सांगायला पाहिजे. या कंपन्या कोणाच्या आहेत की आमच्या शेतकऱ्याकडून कांदा घेऊन स्वस्तात तिथे बाहेर दिला जातो आहे. या देशामध्ये सध्या एकच गॅरंटी आहे नरेंद्र मोदीची, ती म्हणजे फक्त आम्हीच खाऊ, शेतकऱ्याला खाऊ देणार नाही, शेतकऱ्याचा चुली पेटू देणार नाही.
शेतकऱ्यांच्या मुलाबाळांना रोजगार मिळू देणार नाही आणि हे चित्र आपल्याला बदलायचं असेल तर आपण सगळ्यांनी एकत्रितपणे या ऐक्याची वज्रमूठ आपल्याला दाखवावी लागेल आणि उद्याच्या लोकसभा निवडणुकीमध्ये या देशाची सूत्र ही इंडिया आघाडीकडे द्यावी लागतील आणि मला खात्री आहे राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला ज्या प्रकारचा प्रतिसाद संपूर्ण महाराष्ट्रात देशात मिळतोय हे परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. भारत जोडो यात्रेने एक गॅरंटी नक्की दिलेली आहे. राहुलजींच्या भारत जोडो यात्रेनं एक गॅरंटी नक्की दिलेली आहे, ती म्हणजे नरेंद्र मोदी वापस प्रधानमंत्री बनने नहीं जा रहे हैं. मोदी तो गयो, अमित शाह भी गया, सब चोर और लफंगे गए. ये गारंटी है भारत जोड़ो यात्रा, भारत जोड़ो न्याय यात्रा दे रहे. मैं फिर एक बार इस छत्रपति शिवाजी महाराज की भूमि पर राहुल गांधी जी का स्वागत करता हूं और मैं उनको कहूंगा आपके पूरे संघर्ष यात्रा में महाराष्ट्र आपके साथ रहेगी, महाविकास आघाड़ी आपके साथ रहेगी. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद संजय राऊतजी. महाराष्ट्राचा बुलंद आवाज, आमच्या सगळ्यांचं नेतृत्व आदरणीय महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नानाभाऊ पटोलेजींना मी विनंती करतो की त्यांनी आपले विचार मांडावेत. जय जवान, जय जवान. शेतकऱ्याचा आवाज कमी आहे म्हणून मोदी अन्याय करतो आपल्यावर, म्हणून जोरात आवाज वाढला पाहिजे. जय जवान. सर्वप्रथम कांदा उत्पादक, सोयाबीन उत्पादक, डाळिंब उत्पादक असा हा सगळा शेतकरी वर्ग या ठिकाणी राहुल गांधींचं स्वागत करायसाठी आणि त्यांना ऐकण्यासाठी आपण या ठिकाणी सगळेजण उपस्थित झाला, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मनापासून सुरुवातीला मी धन्यवाद करतो. एक ही सामाजिक लढाई, राहुल गांधींची जी संघर्ष यात्रा आहे ही यात्राच एक सामाजिक लढाई आहे. लोकांनी लोकांसाठी करायचं राज्य, आम्ही सर्व भारतीय या व्यवस्थेला जिवंत ठेवण्यासाठी, तुम्हा आम्हाला सगळ्यांना न्याय देण्यासाठी मणिपूर ते मुंबई अशी ही संघर्ष यात्रा राहुल गांधीजींची आपल्या चांदवड इथं आली आणि या चांदवड इथं शेतकरी मेळावा व्हावा ही अपेक्षा त्या ठिकाणी त्यांनी व्यक्त केली. मला महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांशी बोलायचं आहे आणि म्हणून या ठिकाणी एक संघर्ष योद्धा आपल्या चांदवड या ठिकाणी इथं आलेत. त्या राहुल गांधींचं आपण टाळ्या वाजवून जोरात स्वागत करावं अशी मी आग्रहाची विनंती करतो. त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे नेते, शेतकरी नेते आदरणीय शरद पवारजी, आदरणीय आमचे काँग्रेस पक्षाचे विधिमंडळाचे नेते बाळासाहेब थोरातजी, आपली शिवसेनेची मुलूक तोफ संजय राऊतजी, या कार्यक्रमाला उपस्थित झालेले राष्ट्रवादीचे अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेशचे जयंत पाटीलजी, आमच्या माजी मंत्री आणि AICCच्या आमच्या वर्किंग कमिटीच्या सदस्य यशोमती ठाकूर, माजी मंत्री विश्वजितजी कदम, उपस्थित आमचे ज्यांनी हा कार्यक्रमाचं आयोजन केलं ते या भागाचे लोकप्रिय माजी आमदार शिरीष कोतवालजी, आदरणीय मंचावर बसलेली सगळी नेते मंडळी, वेळ अपुरा असल्यामुळे मी सगळ्यांचं नाव न घेता उपस्थित झालेल्या माझ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शेतकरी माता, आमचे वडीलधारी मंडळी आणि सगळे युवक मित्र
आणि पत्रकार बंधू, खरं तर कांदा उत्पादकांचं तर मोदी सरकारने सत्यानाशच केलेला आहे. कांदा हा जीवनावश्यक व्यवस्थेमध्ये नाही. कांदा खाल्ला नाही तर काय फरक पडतं असं कोण म्हणतो? कांदा खाल्ला नाही तर काय फरक पडतो? कोणी म्हटलं? निर्मला सीतारामन म्हणजे भारताच्या अर्थमंत्री आहेत. त्यांनी सांगितलं, मोदींनी सांगितलं की तुम्ही सांगून टाका या कांदा उत्पादकाला की तुमचा कांदा खाल्ला नाही तर काही फरक पडत नाही. आता जो आमच्या कांद्याला अशा पद्धतीचं जीवनावश्यक वस्तूतून काढायचा प्रयत्न करत असेल, त्या भाजपचं काय करायचं? त्या भाजपचं काय करायचं? नाही, आपल्या जीवनातूनच त्याचा कार्यक्रम वाजवून टाकायचा. आम्हाला भाजप हा पक्षच माहित नाही, निपटवून टाकायचा. या निवडणुकीमध्ये आपल्याला तोच प्रयोग करायचा आहे. ही महाविकास आघाडी या ठिकाणी उपस्थित झाली आणि या महाविकास आघाडीचा उद्देश एकच आहे की जी भाजप जी शेतकरी विरोधी आहे आणि या शेतकरी विरोधी व्यवस्थेमध्ये त्यांनी जे काही नुसतं कांद्यातच नाही, सगळ्या शेतकऱ्यांच्या विरोधात 3 काळ्या कायदे आणून ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांनाच उद्ध्वस्त करायचा निर्णय केला आणि याच महाराष्ट्रामध्ये यवतमाळ या ठिकाणी येऊन 2014 मध्ये त्यावेळेचे गुजरातचे मुख्यमंत्री आणि आता देशाचे प्रधानमंत्री यांनी सांगितलं होतं की माझी पहिली सही, तुमच्या आशीर्वादाने देशाचा प्रधानमंत्री झालो तर माझी पहिली सही कर्जमाफीवर, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर होईल असं सांगितलं होतं ना. शेतकऱ्यांचं उत्पन्न 2 पटीनं वाढू, 1.5 पट त्याच्या शेतीला भाव देऊ, असं मोठं आश्वासन आपल्याला दिलं याच महाराष्ट्राच्या भूमीवर, या संताच्या भूमीवर. आणि या संताच्या भूमीवर येऊन पूर्ण देशाच्या शेतकऱ्यांना फसवलं, शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचा निर्णय केला. तर महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांनी हा संदेश देशाच्या शेतकऱ्याला देण्याची गरज आहे की आता मोदीजी तुमची जुमलेबाजी चालणार नाही. तुम्हाला उद्योगपत्यांचं कर्ज माफ करायचं असेल तर तुम्ही आपल्या काय केलं असेल तुम्ही पाप त्याचं भोगत बसा, पण शेतकऱ्यांच्या घामाचा पैसा, शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायचं नाही. शेतकऱ्यांच्या घामाचा पैसा त्यांच्या मुठभर मित्रांचा कर्ज माफ करायसाठी केला जातो. ही भूमिका आम्हाला कोणालाही पटणारी नाही. मी या ठिकाणी जास्त नाही, कारण की राहुलजी ज्या काही शेतकऱ्यांसाठी धोरण आम्ही तयार करतोय त्याच्याबद्दलचं राहुलजी आपल्याला पूर्ण मार्गदर्शन करणार आहे. त्यामुळे मी जास्त वेळ न घेता मी आपल्याला एवढंच, मी राहुलजींना आणि शरद पवारजी साहेबांना आणि उद्धव ठाकरे साहेबांना विश्वास देतो की महाराष्ट्राचा शेतकरी हा महाविकास आघाडी सोबत राहील असा तुमच्या वतीनं देऊ का विश्वास? तुमच्या वतीनं मी विश्वास देतो. आणि बीजेपीचं कायम जसा आमचा कांदा जीवनावश्यक वस्तूतून निपटवला तसा यांचं भाजप मुक्त, बरोबर. तर आपल्याला त्या पद्धतीनं ते काय, आता तो आमचा खोक्याचा मुख्यमंत्री तो कसा करतो, करेक्ट असं करत होता ना परवा विधानसभेत, तसा यांचा करेक्ट करायचा आता आपल्याला, बरोबर आहे. मी पुन्हा आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. राहुल जी, आपके ये स्वागत के लिए और जो आपने किसानों को विश्वास दिया है, वो विश्वास के खातिर ये सब पूरे किसान, ये बड़ा मैसेज यहाँ से पूरे देश के किसानों को जाएगा. और मुझे लगता है कि ये किसान खुद यहाँ पर आया है, आपके स्वागत के लिए आया है. जो आपने MSP हो, किसानों के कर्ज माफी की बात हो, ये सब बातों को जो आपने पूरे इस न्याय यात्रा में आपने कहा है, उस बारे में यहाँ से एक बड़ा मैसेज पूरे देश में जाएगा. और इसलिए आपके स्वागत के लिए ये किसान लोग यहाँ पर आए. मैं पुनः आपको भी धन्यवाद देता हूं और मेरे 2 शब्द पूरे करता हूं. धन्यवाद. धन्यवाद नानाभाऊजी. आता देशाचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब हे आपल्याला संबोधित करतील. यांच्या स्वागतासाठी छान
ज्यांच्या स्वागतासाठी आपण या ठिकाणी आनंदाने उपस्थित आहात हे काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी, व्यासपीठावर असलेले काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी आणि अन्य सगळ्या पक्षांचे नेते आणि उपस्थित बंधू भगिनींनो, मैं राहुल जी को कहना चाहता हूँ कि इस डिस्ट्रिक्ट में 1950 के बाद ऑल इंडिया कांग्रेस का सेशन हुआ था, जहाँ पंडित जवाहरलाल नेहरू थे, महात्मा गांधी थे, देश के बड़े नेता। इन्होंने ये सेशन के लिए 2 या 3 दिन नासिक विषय में बताए थे। नासिक महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, इनकी विचारधारा को स्वागत करने वाला डिस्ट्रिक्ट है और साथ साथ बहुत से बड़ी आबादी खेती में दिलचस्पी लेने वाली आबादी है। यहाँ के जो फसल हैं, चाहे प्याज हो, चाहे अंगूर हो, चाहे गेहूँ हो, मेहनत करके देश की भूख की समस्या खत्म करने के लिए यहाँ का किसान अपना खून और पसीना देता है। मगर आज वही किसानों की स्थिति बड़ी गंभीर हुई है आणि त्याचं कारण आज देशाचं राज्य सत्ता ज्यांच्या हातामध्ये आहे त्यांना शेती आणि शेतकरी याच्या संबंधीची यत्किंचित सुद्धा आस्था नाही। मला आठवतं आहे डॉक्टर मनमोहन सिंगांच्या सरकारमध्ये आम्ही जो काम करत होतो आणि एके दिवशी याच चांदवडला माझी सभा होती आणि इथं आल्याच्या नंतर माझ्याकडे संदेश आला की दिल्लीच्या पार्लमेंटमध्ये कांदा या फसलावर चर्चा होणार आहे। इथून मी सरळ दिल्लीला गेलो। दुसऱ्या दिवशी पार्लमेंटमध्ये आज जे सत्तेत आहेत ते भाजपचे नेते गळ्यात कांद्याचा माळा घालून सदनामध्ये आले आणि कांद्याचे भाव फार वाढलेत, आम्हाला जगणं मुश्किल आहे या प्रकारच्या घोषणा त्यांच्या ठिकाणी केल्या। मला त्याचं उत्तर द्यायचं होतं आणि मी उत्तरात सांगितलं की कांदा हा जिल्हा शेतकऱ्याचं पीक आहे, कांदा हे एकच पीक वर्षाला देणारं पीक आहे आणि कांद्याचं उत्पन्न आणि त्याच्यावरचा खर्च हा बघितल्याच्या नंतर त्याला रास्त किंमत द्यायलाच हवी आहे आणि ती देऊ नये म्हणून भाजपाने पार्लमेंटमध्ये संघर्ष केला, कांद्याच्या माळ्या गळ्यात घातल्या। मी स्वच्छ सांगून टाकलं की तुम्ही कांद्याच्या माळा घाला नाही तर कवड्याच्या माळा घाला, कधी नाही की शेतकऱ्याला कांदा उत्पादकाला 2 पैसे मिळत आहेत त्याच्या भावात मी अजिबात कमाल करणार नाही, त्याच्या खर्चामध्ये तो भाग मिळतो। पण आज याची उलटी स्थिती आहे। आजच्या सरकारला याच्या कोणत्याही गोष्टीच्या संबंधीचं आस्था नाही, प्रेम नाही आणि या सगळ्या गोष्टीचा परिणाम आज हिंदुस्थानामध्ये शेतकरी संकटात गेला, कर्जबाजारी झाला आहे, आत्महत्या करतोय। मला आठवतंय यवतमाळ जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, त्याची माहिती घ्यायला आम्ही गेलो त्या ठिकाणी
त्या कुटुंबाला भेटलो. कष्टा माणसाने आत्महत्या केली. त्या कष्टा माणसाच्या माऊलीला भेटल्यानंतर मी त्यांना विचारलं की तुझ्या मालकाने आत्महत्या का केली. तिने सांगितलं, मुलीचं लग्न ठरलं होतं, बँकेचं कर्ज होतं, सावकाराचं कर्ज होतं आणि लग्न ठरल्याच्या नंतर सावकाराने नोटीस पाठवली बँकेने आणि कर्ज फेडायला उशीर झाला म्हणून घरातली भांडी कुंडी बाहेर काढली आणि घरातली भांडी कुंडी बाहेर काढल्यानंतर मुलीचं लग्न मोडलं. ते मुलीचा फार सहन झालं नाही आणि त्यानंतर त्यांनी आत्महत्या केली. दिल्लीमध्ये आम्ही लोक परत गेलो. डॉक्टर मनमोहन सिंग यांच्याशी चर्चा केली आणि ठरवलं की या देशातल्या शेतकऱ्याच्या डोक्यावरचं ओझं माफ करून टाकायचं. मोठ्या मोठ्या कारखानदारांना, उद्योगपतींना बँका कोट्यावधी रुपयाची सवलत देते पण शेतकऱ्याला सवलत देत नाही. मंत्रिमंडळामध्ये निकाल घेतला, 70,000 कोटीचं कर्ज एका हुकमानीच्या ठिकाणी माफ केलं आणि शेतकऱ्याच्या डोक्यावरचं ओझं कमी केलं. पण आज काय स्थिती आहे? आज ही स्थिती फरक आहे. आज प्रत्येक शेतकरी संकटात आहे आणि त्याला संकटातून बाहेर काढण्याच्यासाठी आजच्या राज्यकर्त्यांना असं नाही. आणि म्हणून कष्टकऱ्याच्या विरुद्धचे सरकार, शेतकऱ्याच्या विरुद्ध जे सरकार, बेरोजगार तरुणांच्या विरुद्ध जे सरकार, महागाईला निमंत्रण देणारं जे सरकार, ते मोदी सरकार हटवणं हे तुमचं नवं काम आहे. आणि त्या कामाच्यासाठी आपण सामुदायिक शक्ती देऊन सर्व देशामध्ये जे काही करता येईल ते करूया. मला आनंद आहे की या देशाच्या जनतेला आणि देशाच्या तरुण पिढीला एकत्र करून याबद्दलचं एक जनमत सर्व देशामध्ये तयार करण्याची अत्यंत महत्त्वाची कामगिरी आज राहुल गांधी करत आहेत. त्यांच्या या विचारातून त्याला शक्ती देऊन या देशामध्ये परिवर्तन करण्याच्या कामाला लागण्याची आज आपण या चांदवडला संवाद घेऊ. एवढंच या ठिकाणी सांगतो. माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद पवार साहेब. आता आपण सगळेजण टाळ्यांच्या कडकडाटात आदरणीय राहुलजी गांधी यांचं स्वागत करायचं आहे. ज्यांचे विचार ऐकायला आपण इथे थांबलेले आहात. आदरणीय राहुलजी गांधी. राम राम मंडली. शरद पवार जी, नाना पटोले जी, बाला साहब थोराट जी, जयराम रमेश जी, संजय राउत जी, जयंत पाटिल जी, यशोमती ठाकुर जी, अजय यादव जी, शिरीष कोटवाल जी, तुषार शेवाले जी, संजय जाधव जी, जीवा गावित जी, स्टेज पे सारे सीनियर नेता, गठबंधन के वरिष्ठ नेता, प्यारे किसानों, भाइयों और बहनों, प्रेस के हमारे मित्रों, आप सबका यहां बहुत बहुत स्वागत, नमस्कार। यहां पे सबसे बड़ा मुद्दा प्याज के दाम का हैगा। नेशनल मीडिया में आपने इसके बारे में कोई डिस्कशन देखी? नहीं दिख सकता। सबसे बड़े मुद्दे, किसान के मुद्दे, बेरोजगारी,
महंगाई, अग्निवीर। मैं 4000 किलोमीटर कन्याकुमारी से कश्मीर चला और 6000 किलोमीटर मणिपुर से महाराष्ट्र तक, और लाखों लोगों से मिला हूं और हजारों से मैंने बात की है। देश में 2-3 मुद्दे हैं। सबसे बड़ा बेरोजगारी, दूसरा महंगाई, तीसरा भागीदारी। हिंदुस्तान का धन किसको मिलता है, कौन से वर्ग को मिलता है, किसानों की समस्या, ये मुद्दे हैं। मगर अगर आप टीवी देखें, मीडिया में देखें, इन मुद्दों के बारे में आपको कोई डिस्कशन नहीं दिखेगा, टीवी पे कभी नहीं दिख सकता। बॉलीवुड की बात होगी, मोदी जी को 24 घंटा दिखाएंगे, कभी वो समुद्र के नीचे चले जाएंगे, टीवी कैमरा उनके साथ नीचे समुद्र के नीचे जाएगा, उनको दिखाएगा समुद्र के नीचे पूजा हो रही है। फिर उसके बाद झट से वो सी प्लेन में उड़ेंगे, हवाई जहाज में जाएंगे, वहां भी मीडिया उनके पीछे जाएगा। फिर चाइना के बॉर्डर पे चले जाएंगे, वहां मीडिया जाएगा। फिर पाकिस्तान की बात होगी, कोविड आएगा तो फिर थाली बजवाएंगे, सबको एक साथ नचाएंगे। कोविड फैलता जा रहा है, प्रधानमंत्री हिंदुस्तान की जनता से कह रहे हैं मिलकर थाली बजाओ, और मीडिया उसको 24 घंटे चला रहा है। तो मीडिया का काम देश के जो युवा हैं, देश की जो जनता है, उसका ध्यान इधर उधर करने का है। किसके लिए करते हैं? हिंदुस्तान के 20-25 सबसे बड़े अरबपतियों के लिए। 10 साल में नरेंद्र मोदी जी की सरकार ने आपका कितना कर्जा माफ किया है? 1 रुपया माफ किया आपका? 3 कानून लाए। आज किसान दिल्ली में रामलीला मैदान में खड़े हैं, महीने दिल्ली के बॉर्डर पे खड़े थे। आपका 1 रुपया कर्जा माफ नहीं किया, और हिंदुस्तान के सबसे बड़े अरबपतियों का 16 लाख करोड़ रुपया माफ किया है। नहीं, मगर आप जानते हो 16 लाख करोड़ रुपए कितना होता है? ऐसा बड़ा नंबर है, आम आदमी को, किसान को, मजदूर को, हमें यह नंबर समझ ही नहीं आता। अरबपति को आपने बताया कि देखिए 16 लाख करोड़ रुपए है, उनको एकदम समझ आ जाती है बात। मनरेगा में 65,000 करोड़ रुपए लगता है साल का, उससे करोड़ों लोगों को रोजगार मिलता है। आपका हमने तकरीबन 70,000 करोड़ रुपया, जब यूपीए की सरकार थी, कर्जा माफ किया था, आपको याद होगा। $16 लाख करोड़ का मतलब 24 साल का मनरेगा, मतलब 24 बार अगर हम आपका कर्जा माफ करें, उतना कर्जा नरेंद्र मोदी जी ने 20-25 लोगों का माफ किया है। आपका एक बार हमने किया, बीजेपी ने एक बार नहीं किया। और जितना आपका माफ हुआ था, अगर आप उसको 24 बार करें,
उतना नरेंद्र मोदी जी ने 20-25 लोगों का माफ किया है। वो जो 20-25 लोग हैं, आज उनके पास उतना ही धन है जितना हिंदुस्तान के 70 करोड़ लोगों के हाथ में है। एक तरफ 22 लोग, एक तरफ 70 करोड़ लोग। 70 करोड़ लोग कौन है? किसान हैं, मजदूर हैं, बेरोजगार युवा हैं। जितना पैसा आपको दिया जाता है, जितना पैसा आपके हाथ में है, उतना ही पैसा 22 लोगों के हाथ में है। और पिछले 10 साल में नरेंद्र मोदी जी ने 16 लाख करोड़ रुपया, मतलब 24 बार जो हमने आपके लिए किया था, 24 बार उन्होंने 20-25 लोगों के लिए किया है। अब आपको एक तरफ से नहीं घेरा जाता है। तो अगर मैं ये कहूं कि एक दवाई से आपका काम बन जाएगा, वो गलत है। आपको चारों ओरों से घेरा जाता है। आपको सही दाम नहीं दिया जाता, नुकसान होता है तो बीमा का पैसा नहीं दिया जाता, जीएसटी लगा दी, कर्जा माफ नहीं होता। तो अगर मैं यहां कहूं कि भैया हम आपके लिए एक काम करेंगे और आपकी समस्या हल हो जाएगी, वो गलत होगा। अगर आपको चारों ओर से घेरा जा रहा है तो दवाई भी चारों ओर से लगानी पड़ेगी। तो दवाई क्या है? और यह भी शुरुआत है। सबसे पहले अगर हिंदुस्तान के सबसे अमीर लोगों का कर्जा माफ हो सकता है, पैसा आपका है, जितनी जीएसटी आप देते हो उतनी जीएसटी अदानी देते हैं। आपने ये शर्ट खरीदी, 1000 रुपए के लिए आपने खरीदी, 18% आप दोगे, वही अदानी देगा। उसने 1000 रुपए की शर्ट खरीदी, उतनी ही जीएसटी देगा। हिंदुस्तान की सरकार का पैसा कहां से आता है? जीएसटी से आता है। सबसे ज्यादा कौन देता है? किसान देता है, मजदूर देता है, छोटा दुकानदार देता है, बेरोजगार युवा देता है। तो अगर 16 लाख करोड़ रुपए उनका कर्जा माफ हो सकता है तो आपका भी कर्जा माफ होगा। या तो आप उनका मत कीजिए, या सरकार को कहना चाहिए देखिए अगर किसान का कर्जा माफ नहीं होता है तो अरबपतियों का भी नहीं होगा। मगर अगर अरबपतियों का 24 साल का कर्जा माफ, आपका 24 साल का कर्जा माफ किया जा सकता है तो आपका भी होगा। तो पहली दवाई यह है। दूसरी दवाई जो यहां आप जानते हो, किसान को सही दाम नहीं मिलता, किसी भी स्टेट में नहीं मिलता। बीजेपी ने कहा कि कानूनी एमएसपी लागू नहीं की जा सकती। बिल्कुल की जा सकती है। हमने अपने मैनिफेस्टो में साफ लिख दिया है कि कानूनी एमएसपी लागू की जाएगी और स्वामीनाथन रिपोर्ट के मुताबिक की जाएगी। दूसरी दवाई ये। तीसरी दवाई, फसल बीमा योजना जो बनाया है उससे आपको नुकसान होता है। 15-16 कंपनियां हैं, उनको सरकार बीमा योजना का पैसा देती है। आप लिस्ट चाहते हो, मैं आपको लिस्ट दे दूंगा। आपका नुकसान होता है
आंधी आती है, तूफान आता है, बारिश आती है, पानी गिरता है, नुकसान होता है, आपको कहते हैं भैया आपको कॉम्पेंसेशन नहीं मिलेगी, वो आपको मुआवजा नहीं देंगे। तो तीसरी दवाई फसल बीमा योजना को रीस्ट्रक्चर करना। फसल बीमा योजना का काम आपकी रक्षा करने का है, उद्योगपतियों की रक्षा करने का नहीं है। तो तीसरी दवाई ये। चौथी दवाई, जैसे ही आपको प्याज बेचने का समय आता है, एकदम एक्सपोर्ट इंपोर्ट पॉलिसी को बदल दिया जाता है। एक्सपोर्ट इंपोर्ट पॉलिसी की ट्यूनिंग आपको मारने के लिए की जाती है। तो अगर हमारी सरकार आएगी, एक्सपोर्ट इंपोर्ट पॉलिसी से आपकी रक्षा होगी, आपकी प्राइस की रक्षा होगी, आपका जो दाम है एक्सपोर्ट इंपोर्ट पॉलिसी उसकी रक्षा करेगी। और आखिरी चीज जो जीएसटी है, जो पहली बार किसानों पर टैक्स लग रहा है, अलग अलग तरीके के टैक्स हैं, अलग अलग लेवल के टैक्स हैं, इस जीएसटी को हम स्टडी करके एक टैक्स देंगे आपको, और हमारी पूरी कोशिश होगी कि किसान जीएसटी में ना रहे। मगर ये जो सब है, ये सब आपकी मदद करने के तरीके हैं। मगर जब तक एक व्यक्ति किसान का दुख को नहीं समझता है, किसान की मेहनत की इज्जत नहीं करता है, तब तक वो किसान की मदद नहीं कर सकता है। तो सबसे जरूरी बात यह है कि हमारे दरवाजे, चाहे वो महाराष्ट्र की सरकार हो, दिल्ली की सरकार हो, हमारे दरवाजे आपके लिए खुले रहेंगे। और आपको यह लगेगा कि दिल्ली में किसानों को रक्षा करने वाली सरकार है, किसानों की आवाज को सुनने वाली सरकार है। देखिए, जवान देश की रक्षा करता है, बॉर्डर पर रक्षा करता है, बाहर से कोई ना आए, उसकी जिम्मेदारी जवान की है। उधर उन्होंने अग्निवीर लागू कर दिया, 2 तरीके के शहीद बना दिए। 6 महीने की ट्रेनिंग मिलेगी, अग्निवीर को 6 महीने की ट्रेनिंग मिलेगी। चाइना को जो सैनिक है उसको 3-4 साल की ट्रेनिंग मिलेगी। अग्निवीर को पेंशन नहीं मिलेगी, कैंटीन नहीं मिलेगी, शहीद का दर्जा नहीं मिलेगा, और उसके साथ जो जवान लड़ेगा उसको शहीद का दर्जा मिलेगा, उसको पेंशन मिलेगी, उसके परिवार की रक्षा होगी। तो अग्निवीर ने सेना को कमजोर किया है, और वो जो हमारे जवानों के साथ कर रहे हैं वो हिंदुस्तान के अंदर आपके साथ कर रहे हैं। अगर जवान देश की बॉर्डर की रक्षा करता है तो आप देश के अंदर हमारी रक्षा करते हो। तो सरकार का फर्ज बनता है कि वो जवान की रक्षा करें और किसान की भी रक्षा करें, क्योंकि आपके बिना, मैं बता रहा हूं, आपके बिना देश नहीं चल सकता। देश बढ़ जाएगा, टूट जाएगा। और मैं दिल से बात कर रहा हूं, कभी भी आपको जरूरत हो, हमारे दरवाजे, मेरे दरवाजे, सरकार के दरवाजे आपके लिए खुले हैं। आप सब यहां आए,
दिल से आपका धन्यवाद करना चाहता हूं। शरद पवार जी, संजय राउत जी, हमारे जो सीनियर नेता हैं और जो किसान आए हैं, सबका बहुत बहुत धन्यवाद। नमस्कार, जय हिंद। राहुल गांधी संघर्ष करो। किसान सभेचे अध्यक्ष, त्यांना विनंती आहे की तुम्ही राहुलजी गांधी यांचं स्वागत करा। या सभेसाठी उपस्थित असलेले आपले सर्वांचे लाडके नेते माननीय राहुलजी, तसेच सर्व आदरणीय मंचावरचे आणि सर्व शेतकऱ्यांचे आभार व्यक्त करतो।